अशोक समर्थ. तिचा त्यांच्याशी जरी प्रत्यक्ष काही संबंध आला नव्हता, जरी तिच्या कानावर त्यांच्या अद्भुत शक्तीच्या कितीतरी गोष्टी आल्या होत्या, त्यांच्यासारखा माणूसच यावेळी मार्ग दाखवू शकेल ही तिची मनोमन खात्री होती. या विचारानं दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं त्यांच्या जागेचा पत्ता काढला व ती सरळ तिथं गेली. तिला समजलं की त्यांनी ही जागा सोडून गावाबाहेरचा एक बंगला घेतला आहे. त्या पत्त्यावर नीलम पोहोचली. बंगल्याच्या कडेला फुलझाडांची हेज होती आणि आत सुंदर हिरवळ होती. मध्यभागी नवा रंग दिलेला बंगला होता. ती गाडीतून उतरून फाटकाजवळ आली. तोच आतून सुमारे 35च्या वयाचा एक गृहस्थ बाहेर पडताना तिला दिसला. तिला पाहून तो थांबला. कोण पाहिजे आपल्याला? मला समर्थांना भेटायचं होतं. त्याच्या चेहऱ्यावर एकदम थोडीशी खेदाची छाया पडली. तुम्हाला माहीत नाही का? नाही, काय? समर्थ आताशा इथं नसतात. गावाला वगैरे गेले आहेत का? 1-2 दिवसांनी भेटतील का? आपण असं करा, माझ्याबरोबर आत या, म्हणजे सांगतो. नीलमला त्यांची केवढी आशा होती, केवढा आधार वाटत होता. त्यावर या शब्दांनी पाणी पडल्यासारखं झालं. ती त्या गृहस्थामागोमाग आत गेली. बाहेरच्या खोलीत बसण्याची व्यवस्था होती. नीलम सगळीकडे मोठ्या कुतूहलानं पाहत होती. भिंतींना प्रसन्न रंग होता. खोलीत फुलांचा आणि अगरबत्तीचा सुवास भरून राहिला होता. तिला आतील वातावरण शांत, आल्हाददायक वाटलं. समाधानानं तिनं एका प्रशस्त खुर्चीत अंग टाकलं. तिच्यासमोरच बसलेल्या गृहस्थाकडे ती जरा नवलानं पाहत होती. मधाचा खेद अजून त्यांच्या चर्येवर होता, पण त्यांचा चेहराही तेजस्वी, प्रांजल असा होता. तिनं विचारलं, आपण कोण आहात? मी जोशी. समर्थांच्या बरोबर बरेच दिवस काम करीत असे. आता समर्थ इथं नाहीत का? नाहीत. ते एका विशिष्ट तपासाठी गेले आहेत, एवढंच मी सांगू शकतो. केव्हा परत येतील याची काही कल्पना नाही. मला त्यांच्या मदतीची फार आवश्यकता होती. त्यानं समजून मान हलवली. मला ते माहीत आहे. अगदी निर्वाणीची वेळ आली, इतर कोणताही उपाय दिसेनासा झाला तरच लोक समर्थांकडे येतात. पण गेले बरेच दिवस मी समर्थ भेटू शकत नाहीत हेच उत्तर देत आहे. मला त्याचं फार वाईट वाटतं, पण इलाज नाही. तिचा उतरलेला चेहरा पाहून तो म्हणाला, मला सांगण्यासारखं काही आहे का? माझी मदत होण्यासारखी असली तर पाहीन नक्की. तुम्ही स्वतःच त्यांच्यासारखं काम केलं आहे का? नाही. समर्थांची जागा कोण घेऊ शकणार? नीलमला त्यांच्या स्वरातील समर्थांच्या बद्दलचा नितांत आदर, स्वतःबद्दलचा निर्डवीपणा, मदतीची तयारी हे फार आवडलं. तिला वाटलं, यांना सांगायला काय हरकत आहे, काहीतरी सल्ला तर देतील. मी आपल्याला हट्टीतच सांगेन, पण ती गुप्त राहिली पाहिजे. अहो, त्याची काय येथे काळजी करता तुम्ही? तसं नाही, पण खरोखरच ही हकीकत गुप्त राहिली पाहिजे. मग तिनं त्याला सारी हकीकत थोडक्यात सांगितली. त्याला ऐकताना आश्चर्य वाटलं, पण एकदाही तिच्या शब्दावर त्यानं अविश्वास दाखवला नाही, शंका घेतली नाही. मग तिच्या लक्षात आलं की चमत्कारिक व लोकविलक्षण गोष्टीतच यांचा नेहमी संबंध येत गेला होता. त्यांना पटवून देण्याची काही आवश्यकता नाही. समर्थांना ही केस अगदी मनापासून आवडली असती बरं, पण आता इलाज नाही आणि नाही तिथे हस्तक्षेप करण्याचा माझा स्वभाव नाही. पण तुमच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. जयेंद्रच्या सुट्टीचा मार्ग फक्त उर्मिलालाच माहीत आहे व तो तिच्याकडून तुम्हाला काढायचा आहे. पण आमची छाती होत नाही हो तिला सरळ जाब विचारण्याची. नाही, तसा विचारसुद्धा करायचा नाही. पण एक गोष्ट सांगा, थोडीशी वैयक्तिक आहे. विचारू का? विचारा ना. ही उर्मिला जेव्हा मनुष्य रूपात असते तेव्हा संपूर्णपणे तशी असते का? म्हणजे केवळ बाहेरून मानवासारखे दिसते अशातला प्रकार नाही ना? नीलमनं जरा विचार केला व मग तिच्या गालावर थोडीशी लाली आली. ती खालच्या मानेनं म्हणाली, जयेंद्रने त्यांच्या विवाहानंतरच्या दिवसांचं वर्णन केलं तेव्हा त्यांनी ही गोष्ट ओझरती सांगितली होती, पण त्यांना ज्या अर्थी काही संशय आला नाही. बरोबर. सॉरी, हा विषय काढावा लागला त्याबद्दल. तर मग ती आता संपूर्ण मानवदेहात आहेत तर? होय, मला तशी खात्री वाटते. मग मी तुम्हाला थोडीशी मदत करू शकेन.
ते उठले आणि आत गेले व जरा वेळानं हातात 7-8 हिरव्या अगरबत्त्या येऊन बाहेर आले. त्या तिच्याजवळ ठेवून ते म्हणाले, या अगरबत्त्यांचा समर्थांनी माझ्या पाहण्यात बराच वेळा उपयोग केलेला आहे. त्याच्या धुरावाटे काही विविक्षित रासायनिक पदार्थ माणसाच्या शरीरात शिरून मेंदूवर परिणाम करतात. मध्यंतरी समर्थांनी मला त्यांच्या कार्याविषयी काही सांगितलं होतं. मेंदूतील काही भाग बाहेरच्या माहितीचा आढावा घेऊन स्वतःच्या सर्व शक्तींशी त्यांची सांगड घालून मग शरीराच्या इंद्रियांची प्रतिक्रिया ठरवितात. त्यांच्या कार्यक्षमतेची पातळी या रसायनांनी खाली येते. त्यांनी त्यांना रेडिओतील वेगवेगळ्या सर्किट्सची उपमा दिली होती. त्यापैकी काही शॉर्ट केलेल्या जशी निरुपयोगी होतात तसंच इथेही होतं. हां, मी समर्थांच्यासारखंच बोलायला लागलो. त्या रसायनांच्या आपल्या कार्याशी काही कर्तव्य नाही आपल्याला. त्याचा परिणाम मात्र हा होतो की माणूस विचारलेल्या प्रश्नांचं सरळ, संपूर्ण आणि खरं उत्तर देतो. ही क्रिया अनैच्छिक आहे. त्याचा त्यावर काहीही इलाज चालत नाही. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. नीलम म्हणाली, अप्पासाहेब, ही तुमची किती महत्त्वाची मदत झाली. तिला माहिती कशी सांगायला लावायची हाच तर आमच्या पुढे प्रश्न होता. जोशी शेवटी म्हणाले, आणि एक सूचना, फार फार काळजीपूर्वक वागा बरं. तुमच्या वर्णनावरून ती पुरती निर्दयी, स्वार्थी असावी असं वाटतं. तिला जयेंद्रवर सूड घ्यावयाचा आहे. ती तुमच्या विरुद्ध तिची सारी शक्ती वापरेल, तेव्हा सावध रहा. तिच्यावर त्याचा परिणाम होईल ना? मी सांगतो काय करायचं ते. फुलांच्या वगैरे वासात अगरबत्तीचा वास काही ओळखू येणार नाही. असा एखादा नैसर्गिक प्रश्न तिला विचारा की ज्याची खरं खोटं अशी दोन्ही उत्तरं आहेत. उदाहरणार्थ, तिचं वय. तिनं जर खोटं उत्तर दिलं तर तुमच्या ताबडतोब लक्षात येईल की अगरबत्तीचा उपयोग होत नाही आहे आणि मग तुमच्या हातून कोणतीही चूकच होणार नाही. अप्पासाहेबांचे पुन्हा एकदा आभार मानून नीलमनं तो बंगला सोडला. दुपारी 4 वाजता राज तिच्याकडे येणार होता. उर्मिलाच्या भेटीची वेळ जसजशी जवळ येत चालली तसतसं नीलमच्या छातीत धडधड व्हायला लागलं. येथे एकमेकांना टक्कर देणाऱ्या शक्तींची आपल्याला काहीतरी कल्पना आहे का? विस्तवाशी खेळ खेळण्यासारखं तर नाही ना होणार? जयेंद्र आणि अप्पासाहेब दोघांनीही तिला सावधगिरीनं वाढण्याचा इशारा दिला होता. राज 4च्या ठोक्याला हजर झाला. त्याची इतर बडबड चालू होती, पण नीलम त्याच्याशी बोलण्याच्या मूडमध्येच नव्हती. आत्ता येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी ती आपली सर्व शक्ती, आपली सारी हुशारी एकवटत होती. पहिलीच गोष्ट, तिला उर्मिला या नावानं हाक मारता कामा नये. तिचं खरं नाव काहीही असो, येथे ती आसामची राणी याच नावानं ओळखली जात आहे. तिच्या बंगल्याच्या प्रसन्न आवारात गाडी शिरली. पोर्चमध्ये उभी राहताच तिच्या नोकरांपैकी एक दार उघडण्यासाठी घाईनं पुढे आला. मोठं दार आणखी एका पांढऱ्या शुभ्र कपड्यातील माणसानं उघडलं. त्यांना वरती तिच्या खोलीपर्यंत घेऊन जायला आणखी एक गडी हजर झाला होता. एका मोठ्या खोलीत त्यांना बसवून तो तिला आणण्यासाठी गेला. नीलमच्या ताबडतोब ध्यानात आलं की राजचं आपल्यावरचं लक्ष उडालं आहे. ती अजून डोळ्यांसमोर येण्यापूर्वीच त्याच्यावर हा परिणाम झाला होता. मग प्रत्यक्ष भेट झाल्यावर तर त्या माणसानं दाखवलेल्या खुर्च्यांवर ते दोघं बसले. भिंतीवर मोठ्या कलात्मक रीतीनं काही फोटो आणि काही तैलचित्र लावली होती आणि सर्वत्र नजर फिरत असताना नीलमला एकदम धक्का बसला. तिला वाटलेलं आश्चर्य तिने महत्प्रयासानं कसं तरी लपविलं. एका भिंतीवर जयेंद्रचा फोटो लावलेला होता. उर्मिलाबद्दल नीलमच्या मनात जर कुठे कोपऱ्यात शंका राहिलेली असती तर ती हा फोटो पाहून पार नाहीशी झाली असती. त्याच वेळी पडदा दूर करून उर्मिला आत आली. तिच्या सौंदर्याबद्दल वादच नव्हता आणि कपड्यांनी, वेशभूषेनं, अलंकारांनी व आपल्या हावभावांनी ते आणखी खुलवण्यात ती पुरी वाटबगार होती. एखाद्या यंत्रासारखा राज त्याच्या खुर्चीवरून उठला व हात पुढे करून तिच्याकडे गेला. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळून राहिली होती. तिनं हसऱ्या चेहऱ्यानं त्याचा हात हातात घेतला. त्याच्याबरोबर ती खुर्चीवर बसण्यासाठी आली व बसली. नीलमकडे आता ती वळून म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात ते. आता आठवडाभर मला अगदी वेळ नाही बघा. राजकडे तिरकस कटाक्ष टाकून उर्मिला म्हणाली, राज, मला शरमविण्यासाठी तर नाही ना यांना आणले तिथे.
तिच्या शब्दातील अध्याहृतसुतीनं नीलमला बरं वाटल्याखेरीज राहिलं नाही. जरी ती या स्त्रीचा द्वेष करीत होती, तिचा नाश करण्यासाठी गुंतलेली होती, तरीही ती किती चतुर होती. जर तिचं हे मानवाचं केवळ मायावी रूप असेल तर ते खरं वाटावं यासाठी तिनं खूपच मेहनत घेतली असली पाहिजे. त्यांच्या बोलण्यात तिच्या प्रवासाचा विषय आला, तिच्या अनेक परिचितांची नावं आली. समाजातल्या किती वरच्या थरात ती वावरत होती याची नीलमला आता कल्पना आली. कारण राजे, महाराजे, कर्नल्स, जनरल्स, मंत्री, ॲम्बॅसेडर्स यांचा वरचेवर उल्लेख तिच्या बोलण्यात येत होता. तिच्याशी वाटताना किती सावधगिरीनं वागायला पाहिजे याचा हा आणखी एक पुरावा होता. भिंतीवरील चित्र पाहण्याच्या मिशानं नीलम उठली व एकेका चित्राशी उभी राहिली. साहजिकच उर्मिलानं त्या व्यक्तींची किंवा स्थळांची माहिती सांगितली. जेव्हा नीलम जयेंद्रच्या फोटोपाशी आली तेव्हा तिची छाती धडधड करीत होती. आपली उलाढाल कोणाच्या नजरेतून सुटणार नाही असं तिला सारखं वाटत होतं, पण तिला राहवलं नाही. ती त्या सुंदर निरागस चेहऱ्याजवळ उभी राहिली. काही वेळ अगदी शांतता होती. उर्मिला काही बोलणार नव्हती का? पण नाही, ती भीतीच्या, शरमेच्या, अपराधाच्या भावनेच्या पलीकडे गेलेली होती. हे ना, हे फार फार जवळचे स्नेही आहेत. त्यांचे नाव जयेंद्र. सध्या काही कारणानं ते आपल्यामध्ये नाहीत, पण माझी खात्री आहे त्यांचाही असा एक क्षण जात नसेल की त्यांना माझी आठवण येत नाही. प्रिय जयेंद्र. या वरल्या प्रेमळ विशेषणांनी हे शब्द जेमतेम झाटले जात होते. आवाज सिंहिणीच्या मखमली पंजासारखा होता. एक तसूभरात तीक्ष्ण, जीवघेणी विषारी नख होती. नीलम पुढे सरकली तेव्हा तिच्या सर्वांगावर एक शिरशिरी आली होती. पण नीलमच्या वरवरच्या भावना काहीही असल्या तरी तिच्या अंतर्मनात खोल जयेंद्रला मदत करण्याचा निश्चय क्षणाक्षणाला अधिक दृढ होत चालला होता. तिला अजून 2 गोष्टी करावयाच्या होत्या. एक म्हणजे या उर्मिलाला तिच्या घरी किंवा जयेंद्रकडे बोलावून घ्यायचे आणि जयेंद्रच्या स्वाधीन करायचे. त्यावेळी तिचा कार्यभाग संपेल. मग त्या हिरव्या अगरबत्त्या आणि जयेंद्र. एक गडी चिठ्ठी घेऊन खोलीत आला. उर्मिलीने ती वाचली व त्रासितपणे असा आवाज काढला. तिच्या जवळ जाऊन राज म्हणाला, काय आहे राणीसाहेब, मी काही मदत करू शकेन का आपल्याला? वाचा. उद्या माझ्याकडे दुपारी हे लोक येणार होते आणि आत्ता कळवितात की काही अगत्याच्या कामासाठी दिल्लीला जावं लागत आहे आणि त्यांच्यासाठी मी सारी दुपार मोकळी ठेवली होती माझी. नीलमला वाटलं आज आपलं नशीब जोरदार आहे, ही आयती संधी आली. राणीसाहेब, आपली दुपार जर मोकळी असेल तर आपण माझ्याकडे आलात तर. माझी परवापासूनच फार फार इच्छा होती आपल्याला बोलवायची. आपण विचारलं ते योग्य होतं का अयोग्य असा एकदम निर्णय घेणं कितपत शिरस्त्याला धरून आहे याचा विचार नीलमनं दूर ठेवला होता. आणि त्यावेळी उर्मिलाच्या काय मनात आलं कोणास ठाऊक, तिनं 5 वाजता येण्याचं कबूल केलं. राज व ती जेव्हा निरोप घेण्यासाठी उठले तेव्हा अंधार पडायला लागला होता. नीलमनं निघताना त्यांना दुसऱ्या दिवसाची परत आठवण करून दिली आणि ती राजबरोबर बाहेर पडली. राज नीलमला आपल्याबरोबर बाहेर येण्याचा खूप आग्रह करीत होता, पण आता तर तिचं लक्ष पूर्णपणे जयेंद्रकडे लागलं होतं. थोड्याशा त्रासितपणे तिनं त्याला आपल्याला घरी सोडायला सांगितलं. परत येताना तो अगदी गप्प बसला होता. त्याकडे नीलमचं लक्षही नव्हतं. राज जाताच नीलमनं कपडे बदलले, गडद रंगाची साडी व तसाच ब्लाऊज घातला, गाडी बाहेर काढली. आज जयेंद्रला सांगण्यासारखं, त्याला आशा उत्पन्न करण्यासारखं कितीतरी रडलं होतं. त्याच्या भेटीसाठी ती अगदी अधीर झाली होती. पूर्ण अंधार पडेपर्यंत तिनं गाडी अगदी सावकाश चालवली. आता अगदी सर्व प्रसंग यशस्वी होण्याच्या मार्गावर असताना त्यात काही बिघाड व्हावयास नको होता. टेकडीच्या पायथ्याशी गाडी थांबवून नीलम नेहमीच्या आडवाटेनं वर आली. तिनं दारावर एक बारीक टिचकी वाजवली. आत प्रकाशाची चीरसुद्धा दिसत नव्हती, पण 7 वाजता तो तिच्यासाठी वाट पाहणार होता. अंधारातच दार उघडलं गेलं. अंधारापेक्षाही टाळी अशी जयेंद्रची आकृती बाहेर आली. काही न बोलता दोघांनी टेकडीची वाट धरली. नीलमलाही हेच बरं वाटलं. समर्थांकडे गेले होते हे टळल्यावर एखाद्या वेळी जयेंद्र रागवेल. त्याचा राग त्या लहानशा घराच्या बंदिस्त जागेत शतगुणित वाटला असता. बाहेरच्या टाळोठात, जेथे जयेंद्रसुद्धा त्या टाळोठाचाच एक भाग होता,
तेथे तिनं त्याला समर्थांच्या बंगल्यावर गेल्याची हकीकत सांगितली. तो एकदम स्तब्ध उभा राहिला. जेव्हा त्याचे शब्द आले तेव्हा त्याचा आवाज गुदमरल्यासारखा येत होता. नीलम, मी केवळ तुला एकटीलाच माझी हकीकत सांगितली होती. जयेंद्र, माझं सारं पुरं होऊ देत. मट सांग, माझी चूक झाली का ते. तिथे भेटलेल्या अप्पासाहेब जोशींची तिनं माहिती सांगितली व अगदी शेवटी त्यांनी तिच्याजवळ दिलेल्या अगरबत्त्यांची माहिती सांगितली. जयेंद्र, काही करून आपल्याला तिच्याकडून ते गुपित काढावयाचं आहे ना. मग यापेक्षा अधिक चांगला उपाय आपल्याला हाती आलाच नसता, नाही का. तो बराच वेळ गप्प होता. जयेंद्र, तुम्ही स्वतः पुढे काय करायचा विचार केला होतात. एक अर्धवट हास्य करीत जयेंद्र म्हणाला, नीलम, तुझंच बरोबर आहे. मी केवळ शास्त्रीय ज्ञानाच्या मागे लागून येथे वेळ घालवित होतो. या अडचणीतून सुटण्याचा मार्ग शोधण्याकडे दुर्लक्षच झालं होतं माझं. तू केवळ 3 दिवसात सारं बदलून टाकलं आहेस. त्याच्या तोंडची स्तुतीची वाक्य तिला किती कर्णमधुर लागत होती. जयेंद्र, उद्या दुपारी उर्मिला माझ्याकडे येणार आहे. त्याच संधीचा आपण उपयोग करून घ्यावयाला हवा. म्हणजे मला तिथे हजर राहायला हवं. अर्थात तुमच्याशिवाय मी तिच्याशी एकटी कशी बोलू शकणार. त्या खास धुराच्या अंमलाखाली ती खोटं बोलू शकणार नाही. पण तिच्या बाकीच्या साऱ्या शक्ती जर अबाधित राहिल्या तर मी काहीच करू शकणार नाही ना. ठीक आहे, मी पहाटेच्या सुमारास तुझ्याकडे येईन. वर रच्ची आहे ना, तेवढं रच्चीचं दार उघडं ठेव. याचा अर्थ तो आकाशातून येणार होता. इतका वेळ बोलण्याच्या भरात नीलम त्याच्या वेगळेपणा पार विसरलीच होती. आता तो एकदम तिला जाणवून थोडा धक्का बसला. ते परत घराकडे फिरले. जयेंद्र आपल्याच विचारात दरकलो होता. त्याच्याशी मध्येच बोलून त्याचे विचार खंडित करण्याची नीलमला इच्छा नव्हती. आणि केवळ त्याच्या सहवासात एक विशेष सूट तिला मिळायला लागलं होतं. जयेंद्रचं घर जवळ आलं. त्यानं पायरी चढून दार अलगद उघडलं. दोघेजण आत गेले. त्यानं दार लोटून घेतलं व मग दिवा लावला. नीलमच्या तोंडून एकदम एक अर्धवट किंकाळी बाहेर पडली. समोरच्या खुर्चीवर राज बसला होता. त्याच्या हातात अगदी सहज धरलेलं पिस्तूल होतं. नीलमला माहीत होतं की राज अत्यंत निष्णात नेमबाज होता. आता त्याच्या हातात हलणाऱ्या त्या निळ्या काळ्या पिस्तुलावर दिव्याचा प्रकाश मधून मधून चमकत होता. पण 1/1 सेकंदात राज ते सरळ करून झाडू शकला असता. बारीक डोळ्यातून ती त्या दोघांकडे पाहत होती. खोलीत पाय टाकताच ते होते त्या अवस्थेत उभे राहिले होते. अगदी निश्चल जयेंद्र तिच्या पुढे 1 हात फुटभर उभा होता. त्याचे दोन्ही हात त्याच्या मागे होते. ते जवळजवळ तिला स्पर्शत होते. आता राज बोलला, राईट, असेच उभे राहा, अजिबात हलू नका. राज, याचा अर्थ काय. हा काय वेडेपणा आहे. असं तर मग सध्या बाईसाहेब इकडे येत होत्या तरीच गेले 2-3 दिवस माझी अगदी अडचण होत होती, नाही का. राज, शट अप. हे तुझे सोबती काय. तुला जर रहस्याची आवड असती तर मीही काळे कपडे घालून आलो असतो की. नीलमला दिसलं की रागानं असूयेनं राज भानावर राहिलेला नाही. पण जयेंद्र तिच्यासमोर अगदी दगडी पुतळ्यासारखा उभा होता. राज, पण तू इथे कसा पोहोचलास. तुझ्या मागोमाग. उघड आहे. रोज म्हटलं आमच्या नीलमला एवढं कशाचं आकर्षण वाटतं आहे ते तरी पाहूया. पण जागा मात्र अगदी नंबरी आहे. जयेंद्रचे हात मागे होते. त्यापैकी एका हाताचं बोट तिला खुणावत होतं जवळ यायला. ती राज बोलत असताना तसून पुढे सरकली. तिचा हात त्याच्या हाताला लाडला. बहुतेक तेच त्याला पाहिजे होतं. पण हे महाशय काळ्या कपड्याची फॅशन का बरं करतात. नीलमला सारखं वाटत होतं राजला जयेंद्रची कल्पना नाही. तिला राजबद्दल फार भीती वाटत होती. जयेंद्रच्या शक्तीची त्याला कल्पना नव्हती, पण तिला तर होती. एखाद्या रानटी माणसानं विजेशी खेळ खेळावा तसा राजचा हा प्रकार चालला होता. एका क्षणात राजनं पिस्तूल रोटलं आणि झाडलं. त्या बंदिस्त अवकाशात त्या आवाजानं कानठळ्या बसल्या. जयेंद्रच्या बुटाजवळ 1/2 इंचावर खालची फरशी तडकली. नीलम पुन्हा एकदा किंचाळली. पण जयेंद्र एक कणभरही हलला नाही. राज, तू वेडेपणा करतो आहेस. मी तुला सारं सांगू शके नाही तर. मला गरज नाही सांगण्याची. मी स्वतःच आता पाहणार आहे. जयेंद्रच्या मध्यावर पिस्तुलाचा नेम धरून राज सावकाशपणे खुर्चीवरून उठला व हळूहळू त्यांच्याकडे येऊ लागला.
जयेंद्रनं आपली 2 बोटं नीलमच्या हातातील पाटलीभोवती घातली व 3ऱ्या बोटानं त्यानं तिच्यावर ताण दिला. ती 1.5 तोळ्याची पाटली एखाद्या ठिसूळ वस्तूप्रमाणे त्याच्या हाताखाली टटकन मोडली व पाटलीचे तुकडे त्याच्या हाती आले. त्यानं त्याचा वाटोळीत डोळा तयार केला. पुढून त्याची मागेटाई हालचाल चालली आहे याची शंकासुद्धा आली नव्हती. राज हळूहळू पुढे येत होता. आता 4-5 पावलं दूर होता. जयेंद्रनं अंगठ्याच्या व शेजारच्या बोटात ती पाटलीची गुठळी धरली आणि तर काही हालचाल न करता केवळ त्या 2 बोटांनी ती लांब फेकली. भिंतीवरच्या टाचेच्या टपाटावर ती आपटली व टाचांचा एकदम ठळकन आवाज झाला. एक क्षणभर राजनं तिकडे मान वळवली. जयेंद्रनं झेप घेतली. पुन्हा राजची मान वळायच्या आधी त्याचा पिस्तूल घेतलेला हात जयेंद्रच्या पोलादी पटोडीत वर धरला गेला होता. राजचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. जयेंद्रने वरच्यावर त्याच्या हातातली पिस्तूल काढून घेतलं व राजला एखाद्या मुलासारखं खुर्चीकडे नेऊन त्यात बसवलं. परिस्थितीत एका क्षणात झालेला बदल पाहून नीलम द्विडमुडच झाली होती. जयेंद्रच्या शब्दांनी ती एकदम भानावर आली. नीलम, हा कोण विदूषक आहे? त्याच्या शब्दातील मानवजातीवरचा राग तिच्या जिव्हारी पोहोचला होता. पण राजनं आपल्या वागण्यानंच सारं आपल्यावर ओढवून घेतलं होतं. तिच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूतीला जागा नव्हती. तरीही जयेंद्रच्या रागीटपणाची व शक्तीची तिला कल्पना असल्यामुळे राजच्या भविष्याबद्दल तिच्या छातीत धडधड व्हायला लागलं होतं. बोलण्यासाठी तिनं तोंड उघडलं. तोच हात वर करून जयेंद्र म्हणाला, माझं नाव घेऊ नकोस, तसंच सांग. हे माझ्या जवळच्या स्नेहांपैकी एक आहेत. यांचं नाव राज. मी काही याला स्नेहभावाचं वर्तन म्हणणार नाही. राज, त्यांची माफी माग. तुला कल्पना नाही तू कुठे आहेस, कोणाबरोबर असा वागत आहेस. मी तुझ्यासाठी त्यांच्याजवळ रदबदली करीन. त्यांचा संताप तुझ्या शिरावर फुटणार नाही याकरता त्यांची विनवणी करीन. पण त्यांची क्षमा माग आधी राज. राजच्या अंगातला सारा ताठा विरघळून गेला होता. त्याचं सारं अंग एखाद्या मेणाच्या बाहुलीप्रमाणे ढिलं निस्तेज पडलं होतं. तोंडातल्या तोंडात तो म्हणाला, माझी तुम्हाला इजा करण्याची इच्छा नव्हती. मी अविचारानं वाढलो. माझ्या हातून चूक झाली. आता जयेंद्र कठीण आवाजात म्हणाला, ओके, गेट अप अँड गेट आउट. आपल्या जीवाची काळजी असेल तर मला परत तुझं तोंडही दाखवू नकोस. खालच्या मानेनं राज खोलीतून बाहेर पडला. सर्वत्र पसरलेल्या शांततेत व अंधारात ठेचाळत पडणारी त्याची पावलं ऐकू येत होती. त्याचा आवाज कमी होत होत शेवटी ऐकू येईनासा झाला. ज्या उत्साहानं नीलम जयेंद्रकडे आली होती त्याच्यावर त्या प्रसंगानं एकदम विरजन पडल्यासारखं झालं होतं. जयेंद्रच्या सुट्टीची जरा कुठं आशा वाटायला लागली होती. तोच असं घडावं याचं तिला अतोनात वाईट वाटत होतं. तिच्या भरून आलेल्या डोळ्यांकडे जयेंद्रची नजर जाताच तो एकदम म्हणाला, अढळ, तू नको एवढं वाईट वाटून घेऊस. मी झाल्या गोष्टीचा तुला दोष थोडाच देतोय. पण जयेंद्र मीच जरा सावधगिरीने वागायला हवं होतं ना. जाऊ दे, विसरते आता. आपला एक चहा होऊ दे आता. उद्याची आपल्याला आठवण ठेवायची आहे. पण नीलम काही केला ते विसरू शकत नव्हती. तिच्या मनावर एक प्रकारच्या उदासपणाची, विषण्णपणाची छाया पसरली होती. ती काही केल्या दूर होईना. तिची गाडी नेहमीच्या ठिकाणी थांबवून जयेंद्र जेव्हा खाली उतरला तेव्हा न राहून नीलमनं त्याच्या टाळ्या हातावर हात ठेवला. जयेंद्र, आजची शेवटची रात्र आहे एकटेपणाची. सांभाळून राहा. नीलम, तू एकाएकी अशी अस्वस्थ का बरं झाली आहेस? जयेंद्र, मला आजचा प्रसंग एखाद्या अपशकुनासारखा वाटतो. इतके दिवस तुम्ही येथे राहत आहात पण त्याचा कोणाला सुरावासुद्धा लागला नव्हता. मी यायला लागताच 2 दिवसात हा प्रसंग आला. जयेंद्र जरा वेळ काहीच बोलला नाही. जयेंद्र डोक्क का बसलात? तुला सांगावं की नाही याचा विचार करीत होतो. नीलम, तुझी अशी कल्पना आहे का की मी येथे राहिलो आहे हे कुणाच्याच ध्यानात आलं नसेल? कितीतरी वेळा लोकांनी माझी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, सरकारी, बिनसरकारी. आणि मग मी अजून सुरक्षित आहे यावरून काय समजायचं ते समजना. जयेंद्र, तुम्ही त्यांना एकदम भलताच निष्कर्ष काढू नकोस. पण तुला एवढंच सांगायचं होतं की झाल्या प्रकाराची फार फिकीर करीत बसू नकोस. आता घरी जा व शांत झोप. उद्या पहाटेस मी येत आहेच. विवंचित मनानंच नीलमनं गाडी सुरू करून घरचा रस्ता धरला.
झोपताना सुद्धा नीलमच्या मनात रातच्या या विलक्षण वाढण्याचेच विचार येत होते. त्या विचारात उद्याची उर्मिलाची भेटही मागे पडली होती आणि शिवाय त्यावेळी जयेंद्र स्वतः हजर राहणार होता. तेवढी जबाबदारी उचलणार होता. या विचारांच्या गोंधळातच तिला झोप लागली. नीलमची दाढी दिसेनाशी होईपर्यंत जयेंद्र तिकडे पाहत होता. मग तो मागे वळला आणि सभोवतालच्या टाळोठात गडप झाला. कोणतीही चाहूल लागताच तो एकदम जागच्या जागी उठून उभा राहत असे आणि आसपासच्या अंधाराचा एक अविभाज्य भाग बनून जात असे. ही क्रिया आता इतकी नैसर्गिक स्वभावसुलभ झाली होती की दुसरीकडे त्याचे विचार चालू होते. नीलमसारख्या सरळ अननुभवी तरुणीला आपण आपल्याबरोबर या संकटाच्या जाळ्यात घेरले हे कितपत योग्य केले. तिच्या आपल्याकडेच्या येण्या जाण्यानं खचित लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल, त्यात मला व तिलाही धोका आहेच. पण तिच्याजवळ त्याने कितीही जोरात सांगितले तरी तिला त्या अवस्थेत त्या 2 हलकटांच्या हाती सोडून तो मागे कधीच फिरला नसता. त्यानंतर तिला नीट प्रकाशात पाहिल्यानंतर तिच्या अनुपम सौंदर्यानं त्याचे डोळेच दिपून गेले होते. वरवर जरी आतल्या आत त्याच्या मनात तिच्याबद्दलच्या विचारांचा डोंब उसळत असायचा आणि या दरवेळी तिला व त्याला विभागणारे विश्वांचे अंतर त्याला आजवर कधी जाणवले नव्हते इतक्या प्रखरपणे जाणवायचे. आपली सारी भीती, सारा तिटकारा बाजूला ठेवून ती विश्वासानं त्याच्याजवळ आली हा तिच्या मनाचा मोठेपणा होता. पण त्यांच्यातल्या अंतराला मितीच लावता येण्यासारखी नव्हती. ही गोष्ट खरी होती की तिच्या येण्याबरोबर साऱ्या प्रसंगांना वेगळं वळण लागलं होतं, गती आली होती आणि नाकारण्यात अर्थ नव्हता. इतके दिवस दूर अशक्य वाटणारी सुटकेची आशा आता वाटायला लागली होती. कारण तो तर स्वतः बाहेर जाऊ शकत नव्हता आणि उर्मिलाची गाठ पडल्याशिवाय तिच्याकडून हवी ती माहिती मिळणेही मुश्किल होते. हे नीलमच्यामुळे शक्य झाले होते व शिवाय समर्थांच्याकडून मिळालेली त्या अगरबत्त्यांनी त्या जर खरोखरीच उपयोगात आणता आल्या व प्रभावी ठरल्या तर हे काम खासच जास्त सोपे झाले होते. लांबून त्याला टेकड्यांची मालिका व त्यावरील इतके दिवसांची त्याची निवाऱ्याची जागा दिसली. काहीतरी कारणाने आता त्याची एकटेपणाची समाधी भंडली होती. त्याला स्वतःच्या परिस्थितीच्या अभ्यासात मिळणारे समाधान नष्ट झाले होते. त्याच्या मनात असा एक विचार येत होता की आता यापुढे आपण फार दिवस या जागेत राहणार नाही. एकट्याने केवळ विचार करीत बसण्याचे दिवस आता संपले, मागे गेले आहेत. आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे. त्याच्या मेंदूला काहीतरी धोक्याची सूचना मिळत होती. विचारांच्या नादात तो 1-2 पावले पुढे चालला व मग जागच्या जागी थिजून उभा राहिला. सिगारेटच्या धुराचा अगदी अस्पष्ट वास त्याला जाणवत होता. त्याने 2 वर्षात हातात सिगारेट धरली नव्हती व येथे त्याच्याशिवाय इतर कोणीही फिरकत सुद्धा नसे. दुसरे कोणीतरी येथून एवढ्यातच गेलेले आहे, त्याच्याच घराकडे. रात्रीच्या सुरुवातीस घडलेला नीलमच्या मित्राबरोबर राजबरोबर झालेला थट्टा त्याला एकदम आठवला. त्यावेळी हतबल झाल्यामुळे जरी राजने त्याची माफी मागितली होती तरी तो हे काहीही विसरला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरून जयेंद्रने त्याच्या स्वभावाचे घमेंडखोर, विश्वासघातकी असे निदान केले होते. तर मग कोणीतरी एक किंवा अनेक असतील माझी वाट पाहत. एक अत्यंत निशब्द असे हास्य त्याच्या चेहऱ्यावर उमटले. आता होणाऱ्या प्रसंगाच्या अपेक्षेने त्याच्या साऱ्या पोलादासारख्या अंगात वीज ठेवल्यासारखी झाली. ठीक आहे, पण त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. मग त्यांना त्यांच्या मूर्खपणाचा ठरा पश्चाताप होईल. काय करावयाचं याचा आराखडा त्याच्या मनात तेव्हाच तयार झाला होता. ते नक्की माझ्यासाठी खोलीत दबा धरून बसलेले असतील. शेवटची 10-12 पावलं त्यानं खालच्या खडकावर पाय मोठ्यानं आपटीत टाकली. त्याच्या बुटांचा टट आवाज होत होता. त्यात आणखी भर म्हणून तेथपर्यंत ऐकू जाईल अशा बेताने तो स्वतःशी गुणगुणतही होता. खोलीत दिवा नाही हे त्याला बाहेरूनच दिसले. फार चांगले. शेवटच्या 2 पायऱ्या तो जोरात चढला. त्याने जोरात दार ढकललं व त्याच क्षणी तो एकदम खाली बसला. त्याचा अंदाज पूर्णपणे खरा ठरला. खोलीतील 2-3 ठिकाणाहून त्याच्या डोक्यावर ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे त्याच्या छातीचा व पोटाचा भाग आला असता तेथे थाड आवाज करीत पिस्तुलाच्या गोळ्या आल्या. पण त्याचे लक्ष खोलीत होते. त्या स्फोटांच्या प्रकाशात त्यानं आज 6 माणसं मोजली. त्याच क्षणी तो दाराच्या आत येऊन एका बाजूच्या भिंतीला लागला. नेहमी मानवी आवाज काढणाऱ्या
पण अमानवी शब्दांनाही योग्य अशा त्याच्या कंठातून आता रक्त गोठविणारा, टापरे भरविणारा विचित्र आवाज आला आणि त्या भ्यालेल्या लोटांच्यावर त्यानं झेप घेतली. उंदरांच्या डोळक्यात मांजर शिरावे तशी त्यांची डच झाली. त्यांच्यापैकीच कुणाला लागेल या भीतीनं त्यांना आता पिस्तूलही वापरता येत नव्हती आणि शत्रू कोण, मित्र कोण हे त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं. पण त्याचं काम तर सोपं होतं. हाताला लागेल तो त्याचा शत्रू होता. त्या खोलीत आता अनर्थ माजला. माणसांच्या वेदनेच्या किंचाळ्या, दुःखाची टणणी, रागाच्या शिव्या आणि त्या सर्व कोलाहलात रक्त थिजवणारी त्याची आरोळी घुमत होती. त्यांना दार कोठे आहे माहीत नव्हतं, कोठे पळावं याची कल्पना नव्हती, त्यांच्यात कोण शिरला आहे याचीही कल्पना नव्हती. जेव्हा त्यांचा प्रतिकार संपला, जेव्हा ते वेदनेनं बेशुद्ध किंवा मरणप्राय झाले, आवाजाखेरीज खोलीतील सर्व हालचाल थंडावली, तेव्हा तो थांबला. सावकाशपणं त्यानं दाराला आतून कडी घातली व मठ दिवा लावला. कमरेवर हात ठेवून स्वहस्तांनी उडविलेला टोहराकडे तो पाहत उभा राहिला. त्याचा श्वास नेहमीपेक्षा किंचित वेगानं येत होता, इतकंच. ते 6 जण वेड्या वाकड्या अवस्थेत पसरले होते. प्रत्येकाजवळ जाऊन त्याने खात्री करून घेतली की त्यांच्यापैकी सारे जिवंतच आहेत. झटपट विचार करून त्याला पुढचं पाऊल टाकायचं होतं. आता इतर कशालाही वेळ नव्हता. त्यांना पाठविणारा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या चौकशीसाठी येईल. यापुढे या जागेत राहणंही धोक्याचं जरी नाही तरी त्रासाचं मात्र होणार होतं. त्याला येथून निघून जायची वेळ आली होती. त्या सर्वांना त्यानं ओळीत मांडलेल्या खुर्च्यांवर बसविलं. त्यांचे हात पाय खुर्च्यांना टचून बांधून टाकले. सर्वांच्या तोंडात बोळे कोंबले. निघून जाण्यापूर्वी त्याच्या वापरातल्या, त्याच्याशी संबंध लागू शकणाऱ्या साऱ्या वस्तूंचा नाश हा आवश्यक होता. त्याच्या अस्तित्वाचा त्याच्यानंतर येथे लवलेशही राहता कामा नये. मागावर कोणालाही येता आले नाही म्हणजे झालं. त्यानं त्याच्या संशोधनाचे कागदपत्र, प्रयोगांची उपकरणे, रसायनं सारे काही नष्ट करण्यासाठी बाहेर काढलं. त्यामध्ये त्याला अंधारात प्रकाशणाऱ्या शाईची एक बाटली दिसली. एकदम त्याच्या मनात एक विचार आला व स्वतःशीच आवाज न करता हसत हसत त्याने एका पुठ्ठ्यावर त्या शाईने काही ओळी लिहिल्या. तो पुठ्ठा आणि त्याचा स्वतःचा एक फोटो एवढे मात्र बाजूला ठेवून बाकी सारे काही त्याने नष्ट करून टाकले. त्या होळीत त्याचे कपडे, कागद, यांत्रिक उपकरणे, फोटो अल्बम सारं काही एका मिनिटात राख पावलं. त्याला वाटलं आपण आपलं जुनं आयुष्यच अग्निसात करीत आहोत. या ज्वालेतूनच आपल्या नव्या आयुष्याचा जन्म होणार आहे. कोठे काही आपल्या नजरेतून सुटलं नाही ना याची त्यानं खात्री करून घेतली व मग सर्व खिडक्या, दारं आतल्या बाजूनं व्यवस्थित लावून घेतली. दिवा मालवला व तो बाहेर आला. बाहेरचं दार किल्ली लावून बंद केलं. पुन्हा स्वतःशी हसत त्यानं तो पुठ्ठा दाराला अडकविला. रात्रीच्या अंधारात त्यावरची अक्षरं टाजव्यासारखी चमकत होती. या घराला 3 दारं आणि 7 खिडक्या आहेत. त्यापैकी कोणते तरी एक दार किंवा खिडकी सोडून बाकीच्या 7ही ठिकाणी आतल्या बॉम्बला जोडणाऱ्या तारा लावलेल्या आहेत. ही तार लावलेली जागा जराशी जरी हल्ली तरी सर्व घर, आतील 6ही आता निरुपद्रवी असलेल्या गुंडांच्या बरोबर एका धडाक्यात आसमानात जाईल. कोणतं दार किंवा खिडकी सुरक्षित आहे हे शोधून काढण्याचं काम तुमच्यावर सोपविलं आहे. पण ते बोलू शकत नाहीत. तुमच्या शोधात यश मिळो. ती पाटी एकदा वाचून तो मागे सरकला आणि आसपासच्या दाट अंधारात विलीन झाला. त्याच्या कल्पनेपेक्षा त्याचं वेळापत्रक अगदी सेकंदाने ठरलं होतं. तो घरापासून 20 पावले गेला नसेल तोच त्याच्या तीक्ष्ण कानावर खालून कोणीतरी हलकेच टेकडी चढल्याचा आवाज आला. होता तिथेच तो पुतळ्यासारखा उभा राहिला. एका माणसाची अस्पष्ट आकृती त्याच्या अगदी जवळून 2 हातांवरून गेली. दम लाडल्यामुळे आणि कदाचित उत्कंठेनं त्याच्या श्वासोच्छवास अगदी जलद चालला होता. तो हळूहळू दारापर्यंत गेला. ती चमटणारी अक्षरं पाहताच थबकला. अक्षरं वाचताच त्याच्या पुढे गेलेला हात एकदम खाली आला. जरा वेळ तेथेच तो अनिश्चितपणानं उभा राहिला व मग हळूहळू एका दाराकडे, खिडकीकडे पाहत त्यानं घराभोवती चक्कर मारायला सुरुवात केली. जयेंद्र तेवढ्यात तेथून निघाला व खालच्या वाटेला लागला. नक्की कोणतं दार किंवा खिडकी उघडण्याचा प्रयत्न करावयाच्या विचारात त्या व्यक्तीचा खूप वेळ, कदाचित सारी रात्र जाणार आहे. आतल्या लोकांकडून काहीतरी समजण्याची तो वाट पाहिल. घराची वीज तोडण्याचं त्याच्या एकदम लक्षातही येणार नाही. जाऊ दे, तो आणि त्याचे मित्र